नमस्कार रसिक हो. मी तुषार कथन यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. धन्यवाद. सादर करीत आहे अरुण मांडे लिखित कथा रुबी. पेशंट गेल्यानंतर मी त्याच्या संबंधीच्या नोट्स लिहित बसलो. केबिनचं दार उघडल्याचा आवाज आला. दुसऱ्या पेशंटची सूचना देण्यासाठी रुबी आत आली असणार. मान वर न करताच मी म्हणालो, "यस रुबी, दुसरा पेशंट पाठव." आणि मी पुन्हा नोट्स लिहिण्यात गुंतलो. रुबी परत बाहेर जाताना दाराचा पुन्हा आवाज आला नाही. त्यामुळे मी मान वर करून पाहिलं. रुबी माझ्या समोरच उभी होती. "रुबी, अगं पेशंटला आत पाठवतेस ना?" मी म्हणालो. "डॉक्टर, बाहेर एकही पेशंट नाही. आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स झाल्यात." ती म्हणाली. मी घड्याळात पाहिलं, रात्रीचे 10 वाजले होते. नोट्सची वही बंद करीत मी म्हणालो, "ठीक आहे रुबी, हे सगळं आवरून ठेव. मी आता घरी जातो." तरीसुद्धा रुबी तिथेच उभी होती. तिचं काहीतरी बिघडलंय याची मला आता जाणीव झाली. "येस रुबी, काही सांगायचंय का तुला?" "हो डॉक्टर." "मग बस ना, रिलॅक्स. तुझी ड्युटी आता संपलेली आहे. आरामात बस आणि सांग." रुबी सावकाशपणे समोरच्या खुर्चीत बसली. मान खाली घालून ती म्हणाली, "डॉक्टर, मी जे तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत पर्सनल, प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल आहे." मी हसलो आणि म्हणालो, "रुबी, तू तर आपल्याला येणाऱ्या पेशंटसारखीच बोलायला लागलीस की. पण तू काही माझी पेशंट नाहीस. माझी सेक्रेटरी आहेस. या केबिनमधलं बोलणं अत्यंत कॉन्फिडेन्शियल असतं हे तुला माहीत आहे. मेडिकल एथिक्स तुला सांगायची काही गरज नाही. तू पेशंट नसलीस तरी तुझं बोलणं गुप्त ठेवलं जाईल. सांग बरं आता." "डॉक्टर, अ, माझं तुझ्यावर प्रेम बसलंय." ती हळूच म्हणाली. मी खुर्चीत ताठ बसलो. माझ्या केबिनमध्ये पेशंटनी सांगितलेल्या कितीतरी विचित्र गोष्टी मी शांतपणे ऐकलेल्या आहेत. पण आयुष्यात मला पहिल्यांदाच एवढा मोठा धक्का बसला होता. "तू काय बोलतेस ते तुला समजतंय ना?" मी विचारलं. "होय, समजतंय डॉक्टर." ती म्हणाली. "तू एक रोबो आहेस, हे तुला माहिती आहे ना?" "हो, माहिती आहे डॉक्टर." आणि तरीसुद्धा तिचं माझ्यावर प्रेम बसलं होतं. "हे बघ रुबी, माझा एक मित्र रोबो सायकॉलॉजिस्ट आहे. आपण उद्या सकाळीच त्याच्याकडे जाऊ. कदाचित आता तो त्याच्या दवाखान्यात असेल सुद्धा. मी उद्याची अपॉइंटमेंट्स घेतोय." असं म्हणून मी विजे फोनकडे हात सरकवला. विजेच्या चपळाईनं ती टेबलावर वाकली आणि तिने माझा हात धरला. माणसाच्या शरीरा एवढंच तापमान रोबोचं ठेवलेलं असतं हे मला माहीत होतं. पण रुबीचं शरीर मला जास्तच उष्ण लागलं. आतापर्यंत रोबोच्या स्पर्शाचा मला कधी अनुभव नव्हता. तो स्पर्श कसा असेल याची कधी कल्पनाही केली नव्हती किंवा तो रुक्ष, यांत्रिक, अमानवी, भावनाविरहित असेल असं मी गृहीतच धरलं असेल. पण रुबीच्या हाताचा स्पर्श अत्यंत मुलायम आणि मानवी वाटत होता. त्या स्पर्शातून तिच्या मनातल्या सगळ्या भावना प्रकट होताना दिसत होत्या. तिनं पटकन आपला हात काढून घेतला. मग ती म्हणाली, "सॉरी डॉक्टर, मी असं करायला नको होतं. पण डॉक्टर प्लीज त्यांना त्यांना फोन करू नका." "पण का?" "डॉक्टर, प्रेम ही विकृती आहे का?" तिनं विचारलं. "नाही, प्रेम तर अतिशय सहज सुंदर अशी भावना आहे." "प्रेम करणारा ॲबनॉर्मल असतो का?" "नाही." "मग मला रोबो सायकियाट्रिस्टकडे का पाठवताय तुम्ही?" "कारण तू रोबो आहेस म्हणून." मी तुटक स्वरात म्हटलं. "रोबोला प्रेम करण्याचा हक्क नाही का?" "हे बघ रुबी, हा हक्काचा प्रश्न नाही, कर्तव्याचा आहे." "म्हणजे?" "मी नाही समजले."
रोबो कंपनीकडून मी ऑर्डर देऊन तुला इथे माझी सेक्रेटरी म्हणून आणलंय. त्यासाठी दर महिन्याला 4 आकडी भाडं भरतो. त्या बदल्यात तू माझी सगळी कामं करावीस अशी माझी अपेक्षा आहे. कोणावर प्रेम करण्यासाठी मी तुला इथे आणलेलं नाही. मी थोड्याशा रागानेच म्हणालो. डॉक्टर, माझ्या जागी एखादी स्त्री असती आणि तिचं एखाद्यावर प्रेम असतं तर? तिनं कोणावर प्रेम करावं हा तिचा खाजगी प्रश्न आहे. पण त्यामुळे माझ्या कामात अडथळा येणार असेल तर मी तिला सुद्धा नक्कीच जाब विचारला असता. डॉक्टर, गेल्या 1 वर्षापासनं मी तुझ्यावर प्रेम करतेय. पण त्यामुळे माझ्या कामामध्ये तुम्हाला कधी तक्रार करण्यासारखं आढळलं का? हे बघ रुबी, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. मी काय सांगतो ते ऐक. तेवढ्यात विझी फोनचा बझर वाजला. मी बटन दाबलं. त्याबरोबर छोट्या पडद्यावर हेमाचा चेहरा दिसायला लागला. "हाय अनिल," ती म्हणाली. "हेमा? अगं शिकागोहून केव्हा आलीस?" मी आनंदाने ओरडलो. "हे काय आत्ताच आले. एअरपोर्टवरूनच तुला फोन करतेय. उतरल्याबरोबर तुझी आठवण झाली. म्हटलं भेटतोयस की नाही? मला विसरला नाहीस ना?" "तुला विसरणं कसं शक्य आहे हेमा? बरं किती दिवसांसाठी आलेस?" "कायमची. आता इथेच सेटल होणार आहे मी." "बेस्ट. फारच छान. केव्हा भेटतेस?" "तू म्हणशील तर आत्ता येते मी." हेमा मिश्किलपणे म्हणाली. "किती वाजलेत माहिती आहेत ना? रात्रीचे 10:30. म्हणूनच म्हणतेय, रात्रभर आपण चावटपणा करू नको. शनिवारी संध्याकाळी मला सुट्टी असते. तेव्हा भेटू. जेवायलाच ये." "कुठे?" "नेहमीचंच हॉटेल." "ठीक आहे." "अनिल, तुझ्या शेजारी एक सुंदर मुलगी बसलीये. कोण आहे ती?" "अ, ती माझी नवीन रोबो आहे, रुबी." "असं होय. मग ठीक आहे. अच्छा अनिल, सी यू." असं म्हणून व्हिझिफोनच्या पडद्यावरचा हेमाचा चेहरा क्षणार्धात नाहीसा झाला. "ही हेमा कोण आहे?" रुबीनं विचारलं. "अगं माझी वर्गमैत्रीण. मेडिकलची डिग्री घेतल्यानंतर जेरियाट्रिक्स एम.डी. करण्यासाठी शिकागोला गेली होती." "डॉक्टर, तुमचं तिच्यावर प्रेम आहे?" रुबीनं विचारलं. "ओह रुबी, तुला काय झालंय? तू हिंदी पिक्चरच्या हॉलो कॅसेट्स फारच बघतेस असं दिसतंय. तुला प्रेमाशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये का? हेमा माझी नुसती मैत्रीण आहे. ती मला खूप आवडते हे खरं आहे. तरी सुद्धा प्रेम वगैरे." "तिचं मात्र तुमच्यावर प्रेम आहे असं दिसतंय," ती म्हणाली. मी हसलो. "रुबी, तुला प्रेमाची कावीळ झालीये. तुला सगळीकडे प्रेमच प्रेम दिसतंय. ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही." "पण डॉक्टर, तुम्हीच तर म्हणाला ना, प्रेम ही फार सुंदर भावना आहे म्हणून?" "हो आहे ना. पण ती आमच्यासाठी, तुमच्यासाठी नाही. तू एक रोबो आहेस हे विसरू नकोस." "रोबोला भावना नसतात का?" "नसतात आणि नसाव्यात असं माझं मत आहे." "डॉक्टर, तुम्ही जर रोबो असता ना, तर तुम्हाला समजलं असतं की आम्हालाही भावना असतात." मी खुर्चीत रेलून बसलो. दोन्ही हाताची बोटं जुळवून त्यावर हनुवटी टेकवून मी म्हणालो, "कधी कधी असं वाटतं की मी रोबो असतो तर फार बरं झालं असतं. निदान मी सायकियाट्रिस्ट तरी व्हायला नको होतं." "असं का म्हणता डॉक्टर?" रुबीनं विचारलं. "रुबी, गेल्या 200 वर्षात माणसानं किती प्रचंड प्रगती केली आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आश्चर्यकारक शोध लागलेत. नवीन संशोधन चालू आहे. आता आपल्या वैद्यकीय शास्त्राचंच उदाहरण घे. जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे अनुवंशिक रोगांवर, कॅन्सर, एड्स सारख्या असाध्य रोगांवर आपण संपूर्ण विजय मिळवलाय. माणसाचं सरासरी आयुष्य आता 150 वर्षांचं झालंय. माझी ही मैत्रीण आहे ना हेमा, ती तर माणसाचं म्हातारपण कसं रोखता येईल याच्यावर संशोधन करते. तुमच्या रोबोटिक्सच पहा ना. 200 वर्षापूर्वीचा रोबो आणि आत्ताचा रोबो यात जमीन अस्मानाचा फरक आहे. माणसाची सगळी शारीरिक वैशिष्ट्ये आणि गुण तुमच्यामध्ये आलेत. पण रुबी, तुम्ही संपूर्ण माणूस कधीच होऊ शकणार नाही." "का?" रुबीने विचारलं. "कारण तुम्हाला माणसासारखं मन नाही म्हणून. आणि ते नाही हेच फार चांगलं आहे."
कसं असतं मन? तिनं विचारलं. या मनाची व्याख्या अजून माणसालाच करता आली नाहीये. ते अत्यंत गहन आहे, गूढ आहे. तुमच्या मस्तकातल्या पॉझिट्रॉनिक मेंदूपेक्षाही गुंतागुंतीचं आहे. तुला सांगतो रुबी, माणसानं कितीही प्रगती केली असली तरी त्याचं मन अजूनही पूर्वीच्या आदिमानवासारखं किंवा पशुसारखं रानटीच आहे. रुबी, माणसाच्या मनात प्रेम ही फक्त एकच भावना नसते. प्रेम, दया, करुणा, शांती, क्षमा, त्याग या फार चांगल्या भावना आहेत. पण द्वेष, मत्सर, तिरस्कार, असूया, राग, हिंसा, अस्थिरता या विकृत भयानक भावना सुद्धा याच मनात असतात. एखाद्या प्रसंगी माणसाच्या सभ्य संस्कृतीचे सगळे मुखवटे गळून पडतात आणि तो जेव्हा मूळच्या रानटी हिंसक स्वरूपात दिसायला लागतो ना, तेव्हा माणसात काहीच बदल झाला नाही याची जाणीव होते. मग असं वाटतं की आपण रोबो असतो तर किती बरं झालं असतं. चांगल्या भावनाच मनात राहतील असं नाही काही करता येणार? रुबीनं विचारलं. ते जर इतकं सोपं असतं, तर आज गल्लोगल्ली हे असे मानसोपचार तज्ञांचे दवाखाने दिसलेच नसते. जगातील कोणत्याही संतांची शिकवण काय आहे हे एकदा तपासून बघ. खरं बोला, चोरी करू नका, हिंसा करू नका, सेवा करा, अशीच शिकवण होती. त्याचं कारण म्हणजे लोक असं वागत नव्हते म्हणून. आजही एखादा महात्मा जन्माला आला, तर त्याला सुद्धा हाच संदेश द्यावा लागेल. कारण कारण माणूस आजही तसाच आहे. त्याला बदलायची मुळीच इच्छा नाही. आणखी 1000 वर्षानंतरही तो बदलणार नाही. पण मला बदलायचंय. मला माणूस व्हायचंय. रुबी म्हणाली. रुबी, तुझा हा वेडेपणा मी चालू देणार नाही. उद्या सकाळीच मी तुला रोबो कंपनीकडे चेकअपसाठी पाठवणार आहे. पण डॉक्टर, पण बिण काही नाही. ही माझी ऑर्डर आहे. रोबोनं माणसाची आज्ञा ऐकलीच पाहिजे. ॲसिमॉवचा पहिला नियम तुला माहिती आहे ना? मी कठोर स्वरात म्हणालो. ती सावकाशपणे खुर्चीतनं उठली. मान खाली घालून ती म्हणाली, "ठीक आहे डॉक्टर." माझ्याकडे ती न बघता वळली आणि वेगानं केबिनच्या बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीने रुबीच्या जागी दुसरी एक सेक्रेटरी पाठवली. ती आपल्या कामात अतिशय हुशार होती, पण रुबीच्या कामाची सर तिला नव्हती. हिच्या कामात कमालीचा यांत्रिकपणा आणि रुक्षपणा होता. वेटिंग रूममध्ये बसलेल्या पेशंटशी आणि नातेवाईकांशी रुबी ज्या आपलेपणाने वागायची, बोलायची, त्यामुळे ती माझ्या पेशंट्समध्ये किती लोकप्रिय होती, हे मला आज कळलं. नेहमीच्या जवळजवळ प्रत्येक पेशंटनं आज रुबी का नाही म्हणून मला विचारलं. रुबी नसल्यामुळे माझ्या कामाची लयसुद्धा बिघडली होती. पेशंटचं ब्लड प्रेशर केव्हा घ्यायचं, कोणाचा ईजीजी काढायचा, कोणाला सोडियम पेंटाथॉलचं इंजेक्शन द्यायचं, प्रोजेक्टरमधले पडद्यावरचे लाईट पॅटर्न्स केव्हा बदलायचे, हे सगळं रुबीला न सांगताच कळायचं. आणि हिला तर प्रत्येक गोष्ट सांगावी लागत होती. त्यामुळे पेशंट्सशी सुद्धा मला सुसंवाद साधता येत नव्हता. सकाळचे पेशंट्स मी कसे तरी आटोपले, काही जणांना तर 2 दिवसांनी यायला सांगितलं. सगळं शांत झाल्यावर मी सर्वात आधी रोबो कंपनीला फोन केला. तिथला मॅनेजर राघव माझा चांगला मित्र होता. पडद्यावर दिसल्यावर मी त्याला विचारलं, "अरे राघव, रुबीचं काय झालं?" "रुबी? कोण रुबी?" त्यानं गोंधळून विचारलं. "आह, अरे रुबी म्हणजे RUB16. मी तिला रुबी म्हणतो." "ओह, मी तिचाच रिपोर्ट वाचतोय." तो म्हणाला. "काय बिघडलंय तिचं?" "काही गोष्टी सोडल्या तर ती अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. तिचा पॉझिट्रॉनिक ब्रेन फर्स्ट क्लास कंडिशनमध्ये आहे." "त्या सोडलेल्या 1-2 गोष्टी कोणत्या?" मी विचारलं. "त्या फार इंटरेस्टिंग आहेत. अनिल, रोबो कसा तयार करतात तुला माहिती आहे?" राघवनं विचारलं. "हे बघ, मी काही तुझ्यासारखा रोबोटिस्ट नाही. तूच सांग." रोबोचे 2 महत्वाचे भाग असतात. पहिलं म्हणजे त्याचं शरीर आणि दुसरा त्याचा मेंदू. खरं सांगायचं तर रोबोमध्ये स्त्री-पुरुष असा भेद आम्ही मानत नाही. 100 वर्षापूर्वी असा भेद करण्याची गरज सुद्धा नव्हती. कारण रोबोचा उपयोग अंतराळ संशोधनामध्येच फक्त केला जात होता.
त्यानंतर अगदी सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्रात नर्सच्या रूपाने आणि खाणीमध्ये मजुरांच्या रूपाने रोबोचा वापर होऊ लागला. त्यावेळेस त्यांचं रूप अतिशय उबडधोबड होतं. पण स्त्री आणि पुरुष असा फरक तेव्हापासूनच नकळत व्हायला लागला. आणि आता तर त्यांना आम्ही रोबो म्हणतच नाही. अँड्रॉइड म्हणतो. म्हणजे माणसासारखे दिसणारे. रोबो कॉस्मेटिक्समुळे तर फारच फरक पडला. एखाद्या रोबोला जर चुकून जखम झाली, तर त्यातून रक्तसुद्धा येतं. इतकं त्यांचं शरीर माणसासारखं झालंय. रिसेप्शनिस्ट आणि सेक्रेटरी म्हणून काम करणारे रोबो तर आता त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा जातात. रुबीच्या शरीरात काही बिघड झालाय का? मी विचारलं. रोबोचा इतिहास कितीही मनोरंजक असला, तरी तो ऐकायच्या मूडमध्ये मी नव्हतो. कारण मला हिमाला भेटायचं होतं. अजिबात नाही, राघव म्हणाला. मग मेंदूमध्ये? मी विचारलं. ओह! रोबोचा मेंदू. ही फार मोठी क्रांतिकारक घटना आहे. राघव आज बोलण्याच्या मूडमध्ये दिसत होता. आता त्याचं लेक्चर ऐकणं भागच होतं. रोबोचा मेंदू पॉझिट्रॉनिक तत्वावर चालतो हे तुला माहीत आहेच. त्याच्या मेंदूमध्ये जी असंख्य अगणित सर्किट्स आहेत, त्याची तुलना आपल्या मेंदूशीच होऊ शकते. रोबो कोणत्या क्षेत्रात काम करणार आहे, त्याप्रमाणे त्याची सगळी माहिती त्याला पुरवली जाते. त्यानंतर त्याला सामाजिक नीतिनियम शिकवले जातात. कसं बोलावं, कसं चालावं, कसं वागावं, हे सुद्धा त्याच्या मेंदूमध्ये भरवलं जातं. कॉम्प्युटर्सप्रमाणेच त्यांना निष्कर्ष काढण्याची, निर्णय घेण्याची आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची शक्ती असते. मग मानवी मेंदूमध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक काय? मी त्याला मध्येच एक प्रश्न विचारला. चांगला प्रश्न विचारलास, राघव म्हणाला. ह्याची बहुधा उद्या इंटरप्लॅनेटरी चॅनलवर मुलाखत असावी आणि माझ्या निमित्ताने तो रिहर्सल घेत असावा अशी मला दाट शंका आली. त्यांच्या आणि आपल्या मेंदूमध्ये फार मोठा फरक आहे. त्यांचा पॉझिट्रॉनिक मेंदू पूर्वनियोजित आखलेल्या मार्गावरूनच काम करतो. ॲसिमोवच्या 3 नियमांचं उल्लंघन त्याला करता येत नाही. पण आपल्या मेंदूचा सगळ्यात मोठा गुण किंवा अवगुण म्हणजे अनिश्चितता. एखाद्या प्रसंगी माणूस कसा वागेल काहीच सांगता येत नाही. एखाद्या घटनेची प्रतिक्रिया निरनिराळ्या माणसांमध्ये वेगवेगळी होऊ शकते. कधी-कधी तोच माणूस त्याच घटनेत दुसऱ्यापेक्षा वेगळा वागू शकतो, वेगळ्या रीतीने वागू शकतो. याचं कारण म्हणजे आपल्या मेंदूमधील सर्किट्स पॉझिट्रॉनिक ब्रेनसारखी बंदिस्त नाहीत. ती ओपन आहेत, मोकळी आहेत. म्हणूनच मानवी मेंदूची शिकण्याची, प्रतिभेची शक्ती अमर्याद आहे. मग रुबीच्या बाबतीत काय झालंय? मी त्याला सरळ मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न केला. हां, रुबीची केस जरा विचित्र आहे, राघव म्हणाला. कॉम्प्युटर्सकडून मी तिची सगळी सर्किट्स तपासून पाहिली, पण कुठेही बिघाड नाही. पण एक आश्चर्यकारक बदल मात्र घडलाय. कोणता? तिच्या ब्रेनमध्ये काही नवीन सर्किट्स तयार झालीत. ब्रेनच्या मूळच्या सर्किट्सचा प्लॅन आम्ही 10 वेळा तपासून पाहिला. पण त्यात ही सर्किट्स नव्हती, हे मी खात्रीने सांगू शकतो. आणि आश्चर्य म्हणजे ही सर्किट्स ओपन आहेत. म्हणजे? याचा अर्थ? म्हणजे काही बाबतीत ती कशी वागेल हे सांगता येत नाही. माझ्यावरती हल्ला करू शकेल? मी म्हणालो. ओह अनिल, तू मानसोपचार तज्ञ आहेस. तरी सुद्धा तुझ्या मनातला फ्रँकेनस्टाईन कॉम्प्लेक्स काही गेला नाही. रोबोच्या बाबतीत अशी भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही, कारण त्यांचा मेंदू ॲसिमॉवच्या 3 नियमांवर आधारित आहे. त्यातला दुसरा नियम असा आहे, की रोबोनं कोणत्याही परिस्थितीत कळत किंवा नकळत, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे माणसाला इजा करता कामा नये. त्यामुळे रुबी तुझ्यावर हल्लाच काय, तसा विचारसुद्धा करू शकणार नाही. तू जी तिची लक्षणं सांगितलीस त्यावरून असं वाटतंय, की तिच्यामध्ये जो बदल झालाय तो चांगलाच आहे. हे बघ अनिल, अं, तुझी इच्छा असेल तर रुबीच्या जागी आम्ही दुसरीला पाठवतो. अरे तू रुबीच्या जागी SLY1 पाठवलीस. ती काही मला आवडली नाही. त्यापेक्षा रुबीमध्येच काही सुधारणा करून पाठव. मी म्हणालो. हे बघ अनिल, रुबीच्या नवीन सर्किट्सचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे तिच्या सुधारणा करणं सध्या तरी आम्हाला शक्य नाही. राघव म्हणाला. म्हणजे रुबी माझ्याकडे पुन्हा येणार नाही? का येणार नाही? उलट माझा तर असा सल्ला आहे, की ती तुझ्याकडे असली तर आपल्या दोघांच्याही दृष्टीने चांगली गोष्ट आहे. ती कशी काय? आम्हाला फक्त तिच्या सर्किट्सचा अभ्यास करता येईल. पण ती निरनिराळ्या प्रसंगात कशी वागेल हे काही अभ्यासता येणार नाही.
तू सायकॉलॉजिस्ट आहेस हे एका परीने चांगलंच झालं. तू तिच्या वागणुकीचा अभ्यास कर. त्याच्या नोट्स काढ. राघव म्हणाला. मी काही रोबो सायकॉलॉजिस्ट नाही. मी तुटकपणे म्हणालो. रोबो सायकॉलॉजिस्ट. पॉझिट्रॉनिक ब्रेनमधले वागणुकीचे साचे तयार करण्यात आणि बिघडलेले साचे दुरुस्त करण्यापलीकडे त्यांना काहीही येत नाही. ते अजून बच्चे आहेत. दुसरं म्हणजे रुबीची केस आता त्यांच्या क्षेत्रातली राहिलेलीच नाही. तू जर तिचा पद्धतशीर अभ्यास केलास आणि काही आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले, तर रोबो आणि मानव यांच्या परस्पर संबंधांवर फार मोठी क्रांती घडू शकेल. आणि या क्षेत्रातला पहिला शास्त्रज्ञ म्हणून तुझं नाव अजरामर होईल. म्हणजे मी नक्की काय करावं असं तुझं म्हणणं आहे? काही नाही. जस्ट वॉच हर. तुला एक गंमत सांगतो. रुबीचे डोळे खरोखर पाणीदार दिसावेत म्हणून आम्ही तिच्या डोळ्यांमध्ये कृत्रिम अश्रुग्रंथी बसवल्या होत्या. 24 तास सतत पाण्याचा पातळ थर डोळ्यांवर राहील अशी आम्ही व्यवस्था केली होती. आज जेव्हा आम्ही तिची तपासणी केली, तेव्हा तिच्या अश्रुग्रंथी पूर्ण रिकाम्या होत्या. राघव म्हणाला. म्हणजे? म्हणजे ती रडली असावी असा आमचा अंदाज आहे. म्हणून म्हणतो, जस्ट वॉच हर. आणखी असे बारीक सारीक बदल तुला दिसतील. अच्छा, काही अडचण असेल तर लगेच मला फोन कर. तुझ्या सहकार्याबद्दल आभार. मी काही म्हणायच्या आतच राघवचा पडद्यावरचा चेहरा नाहीसा झाला. मी टेबलावरचं कॉल बटन दाबलं आणि केबिनचं दार उघडून अनपेक्षितपणे रुबी हात आली. रुबी, तू केव्हा आलीस? मी आनंदाने विचारलं. तुम्ही मिस्टर राघवांशी बोलत होता तेव्हा. काय म्हणाले राघव तुम्हाला? काही नाही. तुझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं. डॉक्टर, इथून जाताना मला फार वाईट वाटलं होतं. म्हणून तू रडलीस? मी हलकेच विचारलं. कोणी सांगितलं तुम्हाला? डोळे मोठे करून तिने विचारलं. कोणी का सांगेना, पण खरं आहे ना? होय डॉक्टर. मला वाटलं आता परत तुमची भेट होते की नाही. आता झाली ना, मग झालं तर. हे बघ मी बाहेर जातोय तोपर्यंत हेमाला भेटायला? तिनं विचारलं. हो. असेच? असेच म्हणजे? याच कपड्यात जाणार तुम्ही? त्याला काय झालं? हे काय वाईट आहेत का? डॉक्टर, तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय? नाही, पण रुबी, मग बरोबर आहे. तुम्ही आता माझ्याबरोबर चला. अगं पण कुठे? चला, उठा म्हणते ना. ती आग्रहाने म्हणाली. अगं पण हेमा माझी वाट बघेल. अजून पुष्कळ वेळ आहे. काही काळजी करू नका. मी तुम्हाला वेळेवर सोडते. ती म्हणाली. केबिनचं दार उघडून बाहेर गेली. मी जरा कुतूहलानंच तिच्या पाठोपाठ बाहेर पडलो. ती मला घेऊन बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरली. लिफ्टचं दार बंद झाल्याबरोबर तिनं लिफ्टमधला फोन उचलला आणि टॅक्सी कॉप्टरला फोन केला. 70 मजले पार करून आम्ही जेव्हा वर आलो तेव्हा गच्चीवर आमच्यासाठी एक हेलिकॉप्टर तयार होतं. शिडी चढून आम्ही आत बसलो तेव्हा ती पायलटला म्हणाली, अकबर अली. अवघ्या 5च मिनिटात आमचं हेलिकॉप्टर अकबर अलीच्या गच्चीवर उतरलं. क्रेडिट कार्डसाठी मी खिशात हात घातला, पण रुबीने मला अडवलं. पर्समधून तिनं तिचं कार्ड काढून पायलटला दाखवलं. त्यानं नंबरची नोंद करून घेतल्यावर आम्ही खाली उतरलो. लिफ्टनं आम्ही खाली गेलो. रुबी मला जेंट्स विभागात घेऊन गेली. आम्हाला पाहिल्याबरोबर 2-3 रोबो आमच्या समोर आले. त्यातलं एकानं कमरेत वाकून रुबीला विचारलं, मॅडम, काय सेवा करू आपली? माझी ओळख करून दिल्यावर ती म्हणाली, डॉक्टरांच्यासाठी प्युअर सिल्कचा एक सूट हवाय, रेडीमेड. ते वाक्य ऐकता क्षणी 2 रोबो माझ्याजवळ आले आणि माझ्या अंगाची मापं घ्यायला लागले. तिसऱ्या रोबोने विचारलं, रंग कोणता मॅडम? क्रीम कलर आणि आकाशी रंगाचा. त्यावर पांढऱ्या दोऱ्यानं एम्ब्रॉयडरी केलेला टाय. तो सुद्धा सिल्कचाच. टायपिन प्लॅटिनमची आणि काळे बूट. आणखी काय मॅडम? निशिगंधाच्या फुलाचे गुच्छ. खरा. कृत्रिम सुगंधित नको. ठीक आहे मॅडम. रोबो म्हणाला. डॉक्टर, हे मला सेंट कुठला आवडतो? नाईट क्वीन. पण रुबी, नाईट क्वीन. ती रोबोला म्हणाली.
आम्ही बोलत असताना एक रोबो माझा सूट आणि बूट घेऊन आला. दुसऱ्या रोबोनं निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ आणि वेल्वेटचे अस्तर असलेल्या छोट्या बॉक्समध्ये नाईट क्वीनच्या सेंटची बाटली आणली. सूट आणि बूट घालून मी 6 फुटी आरशासमोर उभा राहिलो तेव्हा माझं स्वरूप मला अनोळखी वाटत होतं. कपड्यांच्या बाबतीत मी फारच निष्काळजी होतो. बहुतेक सगळेच सायकॅट्रिस्ट असेच असतात. पण या कपड्यात का कोणास ठाऊक मला एकदम प्रसन्न वाटायला लागलं. "डॉक्टर, तुम्ही फार सुंदर दिसताय." डोळे भरून पाहत रुबी म्हणाली. "थँक्स. तुम्हाला अशा रूपात पाहावं अशी माझी कितीतरी दिवसांची इच्छा होती." मग तिने माझ्या कोटांवर सेंटचा फवारा मारला. माझ्या एका हातात फुलांचा गुच्छ दिला आणि दुसऱ्या हातात एक पॅकेट. "ह्या पॅकेटमध्ये काय आहे?" "साडी." "साडी? ती कशा करता?" "हेमाला द्यायला. आणि हा गुच्छ पण तिला. आता जा लवकर." "अगं पण मला या सगळ्याचं बिल द्यायचंय." "ते मी देते. माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे." "तुम्हाला सुद्धा क्रेडिट कार्ड वापरता येतं?" "नाही. माझी स्पेशल केस आहे. मिस्टर राघवांनी तशी खास व्यवस्था केली." "पण रुबी, तू हे सगळं का करतेयस?" "हेमानं तुमच्यावर प्रेम करावं म्हणून." "रुबी, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?" "हो." "समजा हेमा माझ्यावर खरंच प्रेम करायला लागली तर?" "तुम्हाला आनंद होईल ना?" "हो." "मग मला सुद्धा आनंद वाटेल. तुमचं सुख तेच माझं सुख." "पण रुबी, माझं तिच्यावर प्रेम नाहीये." "मग करा डॉक्टर. प्रेम ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. माणूस असो नाहीतर रोबो, प्रत्येकानं प्रेम करायला हवं." "आता जा. ती तुमची वाट पाहत असेल. बेस्ट ऑफ लक." न्यू क्रॅब हॉटेलच्या अर्ध्या एकर क्षेत्रफळाच्या गच्चीवर मी उतरलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. 100 मजली इमारतीच्या या गच्चीवरून मला भोवतालची सगळी मुंबई दिसत होती. रंगबिरंगी दिव्यांनी मुंबई झगमगत होती. ताऱ्यांना जन्म देणाऱ्या नेब्युलाच्या गर्भात शिरल्यासारखं वाटत होतं. समोरचा समुद्र 2 गॅलेक्सीमधल्या अनादी अनंत अवकाशासारखा पसरलेला दिसत होता. समुद्रावरून येणारं थंडगार खारट वारं अंगाला प्रसन्नपणे झोंबत होतं. गच्चीवर असंख्य खुर्च्या टेबल मांडलेली होती. त्यातलं एकही टेबल रिकामं नव्हतं. सर्च लाईट सारखी माझी नजर हेमाला शोधण्याचा प्रयत्न करू लागली. "हाय अनिल, मी इकडे आहे." एका कोपऱ्यातून आवाज आला. मी त्या दिशेने वळून पाहिलं. हेमा उभी राहून हात हलवून मला बोलवत होती. रोबो वेटर आणि वेट्रेस यांना टाकून मी तिच्या टेबलाकडे चालत गेलो. निशिगंधाची फुलं तिच्या हातात देत मी म्हणालो, "हेमा, तुझ्यासाठी." फुलांचा वास घेत माझ्याकडे पाहत ती म्हणाली, "अनिल, अरे 2 वर्षात किती बदल झालाय तुझ्यात." "चांगला का वाईट?" "अर्थात चांगला. कॉलेजमध्ये असताना किती बावळट दिसायचास तू. पण आता खूप स्मार्ट दिसतोयस. काय भानगड आहे? कोणाच्या प्रेमात वगैरे पडलास की काय?" मिश्किलपणे हसत तिने विचारलं. तिच्या डोळ्यात पाहत मी म्हणालो, "आत्तापर्यंत पडलो नव्हतो. पण तुझ्यासारखी मिळाली तर प्रेमात पडायला काहीच हरकत नाही." हेमानं कपाळाला हात लावत म्हटलं, "तुझ्याशी बोलण्यात एक गोष्ट विसरूनच गेले बघ. याच्याशी ओळख करून देते. हा दिगू शिकागोला माझ्याबरोबरच होता. पुढच्या महिन्यात मी याच्याशी लग्न करणार आहे." मी वळून त्याच्याकडे पाहिलं. शेक हँडसाठी त्यानं हात पुढे केला. हेमाला पाहिल्यावर माझं मन पौर्णिमेच्या चंद्रासारखं शीतल प्रसन्न झालं होतं. दिगूला पाहताच खग्रास चंद्रग्रहणासारखं काळवंडून गेलं.